आज आपण बनवत आहोत मशरूमची सुकी भाजी। त्याच्यासाठी मी मशरूम घेतले आहेत पाव किलो। त्याचे चांगले तुकडे करून घ्या। हे मशरूम आपले नॉर्मल जे गोल भेटतात मार्केटमध्ये ते नाही आहेत। तुकडे करून झाले की कढईत तेल गरम करून घ्यावेत। तेल चांगलं गरम झाला की मग त्याच्यामध्ये आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट घालावी। ती चांगली परतवून घ्या आणि ती चांगली परतली की त्याच्यामध्ये मग कांदा टमाटर घालून घ्या। कांदा टमाटर मी एकत्रच चॉप करते चॉपरमध्ये। चांगला बारीक करते आणि ते घाला। कांदा टमाटर चांगलं परतवून घ्या आणि कांदा टमाटर परतलं की त्याच्यामध्ये हळद हिंग आणि लाल तिखट ते घालून घ्या। लाल तिखट मी मालवणी मसाला वापरते, बाकी मी कोणताच मसाला टाकला नाही आहे। चांगलं परतवून एकजीव करून घ्या पूर्ण मसाले आणि कांदा टमाटर। हे चांगलं परतवून झालं की मग त्याच्यात आपण जे मशरूम घेतलेले ते धुवून घ्या चांगले आणि मशरूम घाला। हे गावठी मशरूम आहेत, इकडे शेती केली जाते या मशरूमची, ते वाले आहेत। नॉर्मल भाजीवाल्यांकडे जे गोल भेटतात ते नाही आहेत। तर ह्याची मी सुकी भाजी करते आहे। हे चांगलं एकजीव झालं सगळे मसाले कांदा टमाटर की ते मशरूम धुवून घेतलेले त्याच्यात घाला आणि चांगले परतवून घ्या। ह्याच्यामध्ये मी जरा पण पाणी नाही वापरत आहे। हे चांगले मिक्स झाले की ह्याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला एक 10 ते 15 मिनटं शिजवून घ्यायचं आहे। अजिबात पाणी नाही घालायचं आहे ह्याच्यामध्ये। मशरूम ऑइली असतात बेसिकली, तर त्याचंच तेल आणि पाणी सुटतं। आपल्याला वेगळं पाणी घालायची गरज नाही आहे। हे चांगले मिक्स झाले की त्याच्यावरती झाकण ठेवून चांगलं शिजवून घ्या 10 मिनटासाठी। मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्या चवीप्रमाणे। मी झाकण मारलं आहे आणि 10 मिनटानंतर झाकण खोललं आहे। तर मशरूम बघा त्याला पाणी आणि तेल दोन्ही सुटलेलं आहे आणि चांगले शिजलं गेलं आहे। ही मशरूमची सुकी भाजी आपली तयार झाली झटकीपट। थँक्यू।